दादा, मला एक वहीचं सेट आणि एक पेन्सिल सेट आणि एक पेनचं सेट द्या. हा हे घ्या दादा, हे तुमचे 450 रुपये झाले. दादा काहीतरी कमी करा जरा. नाही नाही दादा, होलसेल रेट आहे, कमी नाही होणार अजिबात. हे तुमचं एवढं ते घ्या तुम्ही. दादा मला व्हाईट सेट द्या आणि पेन्सिल बॉक्स पेन सेट द्या. ताई 100 रुपये झाले याचे. आणि ताई आमच्यातर्फे होळी ऑफर म्हणून तुम्हाला पेन पण गिफ्ट आहे. कधी लागलं काही तर नक्की या. हाय का दादा, थँक्यू. थँक्यू. काय चाललंय? मी जे घेतलं तिला पण तेच दिलं आणि मला 450 रुपये सांगितलं आणि तिला मी 100 मध्ये दिला आणि परत आणि ऑफर पण दिला तू परत. मी कमी कर म्हणजे केलं नाही. काय चक्कर आहे हे सगळं? आता तसं काही नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतं. अरे कसला गैरसमज? माझ्या समोर तर दिला तू सगळे. तसं काही नाही दादा, तिचे वडील मिलिटरीमध्ये होते. काही महिन्यापूर्वीच देशासाठी ते शहीद झालेत. त्यामुळं आम्ही सगळ्या दुकानदारांनी तिला मदत करायचं ठरवलं. पण ती स्वाभिमानी मुलगी होती. ती पैसे घेण्यासाठी तिने नकार दिला. मग आता आम्ही आमच्या पद्धतीने तिला या वस्तू अगदी कमी किमतीमध्ये देतो की जेणेकरून आमच्याकडनं काहीतरी मदत होईल. दादा माझा गैरसमज झाला, मला माहित नव्हतं. खरंच तुम्ही खूप चांगलं काम करताय. आणि दादा कसं आहे माहितीये का, ज्या वेळेस पण ती माझ्याकडनं काही वस्तू घेऊन जाते त्या दिवशी माझा धंदा डबल टिबलच झालेला असतो. आपलं मन स्वच्छ आहे ना, तर देव पण बघतो वरून. दादा खरं आहे तुमचं. आपण जरा गरीबाला मदत केले तर देवाने आपल्याला डबल देतो. पेन्सिल बॉक्स द्या ना बाबा. दादा मला शॉपिंग लायसन काढायचं होतं, किती होतील? एक 200 पेजेस वह्यांचा सेट द्या ना.